नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये आहे. मला काही कमेंट आल्या होत्या की जानेवारी महिन्याचं वितरण झालेलं आहे आणि आमच्या अकाउंटला 4,500 रुपये आले. अशा मला कमेंट आल्या माझ्या WhatsAppला बरं का. म्हणजे माझ्या WhatsAppला मेसेज आले आणि तो जो मेसेज होता मला वाटते तो नाशिकमधून आला होता. आणि नंतर मला असं वाटलं असं कसं होऊ शकतंय ना 4,500 रुपये त्यांना एकट्याला कसे येऊ शकतात. बाकीच्या महिलांना मी चौकशी केली तर हप्ता आलाच नव्हता. तर ह्याच्या अंतर्गत मी त्यांना कॉल केला तर तिकडून समोरून कॉल जो आहे तो दादांनी एका उचलला. आता मला खरंच माहित नाही की ते या योजनेचा लाभ घेत आहेत का न घेत आहेत. ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ऍड आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या मिसेसच्या अकाउंटला आहे ना 4,500 रुपये जमा झाले. म्हणजे किती, म्हणजे जर हप्ता त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आला नसेल आणि जानेवारी असे ते म्हणतात 10-15 मिनिटापूर्वी माझ्या अकाउंटला 4,500 रुपये जमा झाले. पण कुठले आलेत ते मला माहिती नाही. आता त्यानंतर मी सगळ्यांना मी विचारलं फोन करून की म्हणलं मी आलाय का हप्ता. तर कोणालाही हप्ता आला नाही. बघा असे आता हा मुद्दा मी तुम्हाला का सांगितला तर बघा तुमच्या होण्यासारखं लोक बोलतात. मी म्हणले असं कसं होऊ शकतं ना. बघा एका व्यक्तीला हप्ता येईल आणि बाकीच्यांना कसं येणार नाही. मी अर्धा तास चौकशी करत होते की असं कसं झालं, म्हणजे 1-2 लोकांना कसं वितरण झालं बाकीच्यांना का नाही झालं म्हणून. अजूनही आता बघा हा व्हिडिओ मी जवळपास 4 वाजता शूट केलेला आहे. नंतर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचलाय. तेवढा वेळ लागतोच आपल्याला. तर आता म्हणजे 4 वाजेपर्यंत या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारी महिन्याचं वितरण झालं नव्हतं. हे लक्षात घ्या. जर इथून पुढे आपला व्हिडिओ यायच्या अगोदर किंवा व्हिडिओच्या नंतर जर वितरण झालं तर मी सांगणार आहे. पण अजून अशी कुठलीच माहिती आलेली नाहीये की आपल्याला जानेवारी महिन्याचं वितरण झाले आणि खूपच विलंब झालाय. 18 तारखेला जी-आर आला, अजूनही या योजनेच्या अंतर्गत वितरण झालं नाही. ह्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मला काही महिलांच्या कमेंट आहेत की ताई आम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतोय तर मग आम्हाला हप्ता मिळणार नाही का. तर मी हे तुम्हाला अगोदर पण सांगितलंय आणि आत्ताच्या जी-आर मध्ये पण आलंय बघा ते. जर तुम्ही श्रवण बाळ योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही अजून आपल्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल 1,500 रुपये तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. हे आपल्याला आधीच सांगितलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ जर 1,500 रुपये किंवा अधिक घेताय तर तुम्हाला या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. हे असंच आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्या म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेताय समजा तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत 500 मिळणार. म्हणजे नमो शेतकरी योजनेचे आहेत ते 1,000 रुपये मिळणार आहेत आणि 500 रुपये आपल्याला या लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत. म्हणजे ते दोन्हीचं मिळून 1,500 रुपये होणार. तर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतलात ना तर तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे 1,500 रुपये. आलं का लक्षात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ 1,500 घेताय तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे निकषामध्येच होतं आपल्या. मी आणि किती वेळा मी पण सांगितलंय तुम्हाला. तसंच त्यांनी आत्ता जी-आर मध्ये दिले आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला की या योजनेच्या अंतर्गत जर लाभ मिळत असेल तर मग ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ह्या दोन योजना जर समान असतील, ही या योजनेचे तुम्ही 1,500 रुपये घेताय आणि या योजनेचे पण तुम्ही 1,500 घेताय तर दोन्हीपैकी कुठल्या तर एका योजनेचे तुम्हाला 1,500 रुपये नक्की मिळणार आहेत. इथं कुठेच काळजी करू नका. असं नाही होणार की तुम्हाला त्या योजनेचे पण नाही मिळणार, या योजनेचे पण नाही मिळणार, असं अजिबात होणार नाहीये. तुम्हाला दोन्हीपैकी कुठल्या तर एका योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही गैरसमज पसरवू नका. आणि हे तुम्हाला मी त्याच दिवशी सांगितलं, त्या दिवशी जी-आर आला त्या दिवशी. बघा आता तुम्हाला कोणी परत वेगळं काय सांगितलं असेल तर मला माहित नाही. खूप गैरसमज या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून चालवले आहेत. तसंच आत्ताही चालू आहे. पण बाकी सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये अजून काही माहिती वेगळी आली तर मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्याकडनं अजून काही समजलं नसेल मला कमेंट करत जा. म्हणजे तुमचा कुठं गैरसमज होऊ नये हीच माझी एक अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला कुठेही गैरसमज वाटत असेल, माझ्या बोलण्यातनं काही समजत नसेल किंवा मी काही चुकीचं बोलले असेल तरी सुद्धा मला कमेंट करत जा. कारण काय होतं ना, कधी कधी बोलण्याच्या ह्याच्यामध्ये लक्षात पण राहत नाही. त्यामुळं तसं तर मी व्हिडिओ व्यवस्थित बघून शूट करत असते आणि बघूनच शेअर करत असते. पण तरी सुद्धा एखादा शब्द इकडं तिकडं होऊ शकतो. त्याच्यामुळं मला सांगत जा की ताई हे इथं चुकलंय किंवा मग हे अशी माहिती आमच्याकडे आली आहे, हे खरं आहे का. तर तुम्हाला त्याचे उत्तर मी व्हिडिओच्या अंतर्गत देतच आहे ना. बाकी काळजी करू नका. होईल जानेवारी महिन्याचं वितरण लवकर, आपण एवढंच सांगू शकतो. एवढा विलंब नाही झाला पाहिजे. मी कालच एक व्हिडिओ शेअर केलाय की लवकरात लवकर वितरण व्हावं म्हणून. तसंच आता मी आपल्या इंस्टाग्रामलाही एक व्हिडिओ शेअर करतेय, ट्विटरलाही करणार आहे की लवकरात लवकर हे KYC पोर्टलवर जे ऑप्शन आहे ते देण्यात यावं.
बघा, ई-के-वाय-सी वर मी भरपूर व्हिडिओ केले, शेअर केले आणि ई-के-वाय-सी ज्या महिलांची झाली नाही त्यांना सुद्धा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे, विनंती अर्ज द्यायचा आहे महिला व बालकल्याण विभागाला. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. जरा तुम्ही एकदा चेक करा जाऊन, तुम्हाला कळेल की तुम्हाला काय करायचं आहे. सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मला असं वाटतंय हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल. आता मी 2-4 प्रश्नांची उत्तरं दिली, जे खूपच महत्त्वाची होती. तर आता तरी अजून जानेवारी महिन्याच्या वितरणासंदर्भात अपडेट आलेली नाही, जरी जी-आर आला असला तरी. पण सरकारला मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत विनंती करत आहे की योग्य वेळी आणि त्या वेळेस जर वितरण झालं तर आमच्या महिलांना खरंच खूप त्याच्यातनं एक आधार मिळणार आहे या 1,500 रुपयाचा. एवढा विलंब नाही व्हावा. 18 तारखेला जी-आर आलाय आणि अजून 23 तारीख असून आज तरी पण अजून वितरण झालं नाही. म्हणजे साधारण 5 दिवस झाले. मला असं वाटलं होतं आज सोमवार आहे, आज तरी वितरण होईल, पण अजून तरी काही अपडेट आलेली नाही. आल्यानंतर अपडेट तुम्हाला देणार आहे. बाकी बघू आता काय होतंय पुढं. मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे काहीही प्रश्न असतील, कमेंट असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. चला तर मग भेटू परत.